बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, लोकसभा 2024 सार्वत्रिक निवडणुका 2024च्या या प्रचार सभांच्या रणधुमाळीमध्ये, या धामधुमीमध्ये जर तुम्ही एक गोष्ट बारीक निरीक्षण केली असाल तर एव्हाना तुमच्या देखील लक्षात आलं असेल की या महाराष्ट्रातल्या प्रचार सभांच्या, महायुतीच्या प्रचार सभांच्या व्यासपीठाच्या आसपास देखील तीन बड्या नेत्यांना फिरकू दिलं जात नाहीये. महायुतीच्याच तीन बड्या नेत्यांना सर्व प्रचार सभांच्या आसपास देखील फिरकू दिलं जात नाही, त्यांना अलिप्त ठेवलं जात आहे. कुठलाही उमेदवार महायुतीचा म्हणजे शिंदे टोळी, अजित पवार टोळी, कमळी या तीनही पक्षांचा कुठलाही उमेदवार या तीन बड्या नेत्यांना आपल्या प्रचार सभांमध्ये बोलावतच नाहीये. किंबहुना या प्रचार सभांपासून या तीनही बड्या नेत्यांना पळवून लावलं जात आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण यांना बोलवून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून कोण घेणार. या तीन नेत्यांची नावं तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं नाव छगन भुजबळ, दुसरं नाव रामदास कदम आणि तिसरं नाव नारायण राणे. तीनही टोळ्या कव्हर झाल्यात. म्हणजे अजित पवार टोळी, छगन भुजबळ, रामदास कदम शिंदे टोळी आणि कमळी, स्वाभिमान विकलेली कमळी, नारायण राणे या तीनही नेत्यांना अलिप्त ठेवलं गेलेलं आहे. तुम्ही म्हणाल नारायण राणेंची भाषणं पाहण्यात आलेली आहेत, पण नारायण राणेंची भाषणं ही स्वतःच्या प्रचार सभांमध्ये तुम्ही पाहिली असाल, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या. आणि स्वतःचा प्रचार संपल्यानंतर, म्हणजे आता कोकणातल्या निवडणुका संपलेल्या आहेत, तरी देखील नारायण राणेंना कोकण पट्ट्यामध्ये, विशेषतः जो 5वा टप्पा राहिलेला आहे त्याच्यामध्ये मुंबईच्या 6, कल्याण, ठाणे, पालघर या कुठल्याही पट्ट्यामध्ये जवळपास 9 ते 10 लोकसभांमध्ये जिथे कोकणी वर्ग विशेषतः जास्त आहे, कोकणी माणूस आहे, तिथेही यांना बोलावण्यात येत नाही नारायण राणेंना. आता तुम्ही विचार करा, हा सारा प्रकार का बरं घडला असेल? असं काय घडलंय? तर ज्या क्षणी तुम्हाला ही तीन नावं तुमच्या कानावर पडली त्याच क्षणी तुमच्या मनामध्ये तो विचार नक्की आला असेल की ही तीन नावं आणि एक कॉमन फॅक्टर आहे, एक सामायिक दुवा आहे, जो आहे मराठा आरक्षण आंदोलन. आणि या आंदोलनाच्या दरम्यान उधळलेली मुक्ताफळं किंवा ती वाचाळ वक्तव्य, या तीनही नेत्यांची वाचाळ वक्तव्य. तुम्हाला आठवत असेल नारायण राणे यांनी सांगितलं होतं, मी मराठा आहे, मी 96 कुळी आहे, मी सर्टिफिकेट घेणार नाही. म्हणजे 96 कुळी आणि मराठ्यांमध्ये वाद घालून दिला होता. त्याही व्यतिरिक्त त्यांच्या त्या बारक्या चिरंजीवाची, त्या नितेश राणेची अनेक अशी वक्तव्य आहेत की जुहू से रास्ता जाता है, जरांगे पाटिल को अगर सागर बंगले तक जाना है तो जुहू से रास्ता जाता है. म्हणजे जुहूला यांचं घर आहे नारायण राणेंचं. याचा अर्थ असा, जर मराठ्यांना सागर बंगल्याकडे जायचंय तर जुहू मधून आधी आमचा सामना करावा लागेल. म्हणजे मराठ्यांना खुल्यामध्ये आव्हान दिलं गेलं होतं. ही अशी यांची वक्तव्य. आता तुम्ही म्हणाल हे उमेदवार कसे मग? तर कमळीला, शिंदे टोळीला, अजित पवार गटाला तिकडे दुसरा उमेदवारच सापडला नाही. आता जर तिथे दुसरा कुठला उमेदवार दिला तर संपूर्ण डिपॉझिट जप्ती होऊन जाईल. आता नारायण राणेला दिल्यानंतर कदाचित डिपॉझिट वाचेल असा ह्यांचा ग्रह झालेला असावा. पण इथेच कमळी चुकली. नारायण राणेला उमेदवारी देऊन कमळीने कोकणातली जागा बिनविरोध निवडून दिली गेलेली आहे. लक्षात घ्या, ज्या क्षणी नारायण राणे तिथे उमेदवार झाले त्याच क्षणी सारा मराठा वर्ग हा विरोधात उतरलेला आहे. दुसरं नाव रामदास कदम, रोटीबेटीचा व्यवहार, मराठा विरुद्ध कुणबी आणि यांच्यामध्ये रोटीबेटीचा व्यवहार होत नाही अशा प्रकारची मुक्ताफळं उधळली. आणि छगन भुजबळांचं तर आपण काय सांगायचं. सर्वोच्च नेतृत्व या छगन भुजबळांची तर अवस्था इतकी दयनीय. नाशिकमधून उमेदवारी, ज्या क्षणी फक्त ही वावडी ज्यावेळेस उठली, म्हणजे उमेदवारी तर दूरच, ज्यावेळेस ही वावडी उठली त्याच वेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं आपटा याला. हे अशा प्रकारचं या तीन नेत्यांचं राजकीय करिअर संपलं. रामदास कदम, आता रामदास कदमाचा तुम्ही विचार करा, त्याच्या मुलाला गजाभाऊ कीर्तीकरांच्या जागेवर सिद्धेश कदमाला त्यांना उभं करायचं होतं. आता गजाभाऊंचं तिकीट तर कापलं गेलंच, पण सिद्धेश कदमचं साधं नाव देखील चर्चेत आलं नाही. म्हणजे रामदास कदम एवढं मोठं नेतृत्व, ते बेडूकुड्या मारणारं, ते बाम मास्टर, ब्रँड अँबॅसिडर, बामचे ब्रँड अँबॅसिडर, या रामदास कदमाच्या मुलाचं साधं नाव चर्चेत येऊ नये याचा अर्थ
जो मराठ्यांना विरोध झालेला आहे, मराठ्यांच्या प्रती जी वाक्य वापरली गेली आहेत, कोणीही रिस्क घ्यायला तयार नाही. ही ताकद होती मराठा आरक्षण आंदोलनाची. असो, आज तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा की नारायण राणेंची तिकडचं मतदान झालेलं आहे, त्यांना एकाही ठिकाणी मुंबईतल्या विशेषतः 6 लोकसभा मतदारसंघामध्ये बोलावण्यात येत नाही. याचं कारण आज स्पष्ट झालं की नारायण राणेंना कुठेही डिमांड राहिलेली नाही. कमळीची ती मजबुरी होती यांना उतरवण्याची. आता तुम्ही विचार करा, स्वतःच्या मतदारसंघामध्ये देखील त्यांचं कुठलंही वक्तव्य येत नाही. गेली 4 दिवस झाले, ज्या दिवशीपासून कोकणातलं मतदान संपलं, नारायण राणे अलिप्त झालेले आहेत, कुठेही जात नाहीत. स्वतः नारायण राणे आणि त्यांचे बगलबच्चे. तुम्ही पाहिलं असाल, विनायकजी राऊत जशी निवडणूक संपली तसे मुंबईतल्या प्रचार सभांमध्ये व्यस्त झाले. म्हणजे स्वतःचा प्रचार संपवल्यानंतर, स्वतःचा तिकडचं निवडणूक संपल्यानंतर ते इतर उमेदवारांच्या प्रचार सभांमध्ये, जसे ओमराजे निंबाळकर असतील, स्वतः विनायकजी राऊत असतील, बुलढाण्याचे आमचे नरेंद्र खेडेकर असतील, तुम्ही पाहाल ह्या सगळ्या शिवसेनेच्या उमेदवारांना एकमेकांच्या प्रचार सभांमध्ये सहभागी होताना तुम्ही पाहिलं असाल. कारण ह्यात असते विजयी मुद्रा, यात असते विजयी भाव. आम्हाला माहिती आहे आम्ही तर विजयी होणारच आहोत, आम्हाला काही तिथे बसण्याची गरज नाही. त्या व्यतिरिक्त आम्ही इतर उमेदवारांचे जे 5वा 4था टप्पा आहे त्यांच्या प्रचारामध्ये आम्ही सक्रियपणे भाग घेऊ. याला म्हणतात विजयी मुद्रा. आणि नारायण राणे गायब झाले, कारण त्यांना कळून चुकलं. ज्या क्षणी शेवटच्या दिवशी तुम्ही पाहिलं असाल, किरण सामंत असतील, उदय सामंत असतील, त्यांची वक्तव्य असतील, किरण सामंत नॉट रिचेबलच झाले होते. त्याच क्षणी रत्नागिरी संपलं. सावंतवाडी, केसरकर, या केसरकरांचा मागे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला. ह्या केसरकर मदत करणार आहे का? बाहेरून दाखवेल आम्ही राणे साहेबांच्या मागे, आणि सगळ्यांनी येऊन करकचून मशाल दाबलेली असणार आहे तिकडे. 100% सांगतो, सगळ्यांनी करकचून मशाल दाबलेली असणार. कारण हा माणूस जर कोकणामध्ये मोठा झाला, एक वेळ इतर कोणीही चालेल, पण हा माणूस जर कोकणामध्ये मोठा झाला तर मात्र केसरकर संपला, सगळे संपवले जातील. उदय सामंत देखील संपवलं जाईल. चिपळूण, राजापूर तो वन साइड, राजनजी साळवी साहेब, कुडाळ, वैभव नाईक, सगळ्या 6 पैकी 5ही विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचं प्राबल्य. आणि 6वी विधानसभा जी कणकवलीची होती, तिथे सुद्धा शिवसेनेचं जवळपास 60,000 मतदान आहे. 1 लाखापैकी 60,000 मतदान शिवसेनेचं स्वतःचं आहे. म्हणजे एकाही विधानसभेमध्ये जिथे ह्यांची स्वतःची कणकवली देखील सेफ नाही. बरं, ह्यांची भाषणं जर तुम्ही ऐकली असाल नारायण राणेंची स्वतःच्या मतदारसंघातली, तर भाषणं काय, वड्याचं वांग्याचं तेल, बाळासाहेबांना उद्धव साहेबांनी सांभाळलं नाही, उद्धव साहेब कधी दुसऱ्या माळ्यावर जायचेच नाहीत, सरळ लिफ्टने. अरे काय, ही सरपंचाची निवडणूक आहे का? ही एखाद्या नगरपालिकेची निवडणूक आहे का? अशी विधानं तर विधानसभेच्या वेळेस देखील होत नाहीत. अशी खालच्या दर्जाची विधानं. लोकसभेची निवडणूक तुम्हाला देश पातळीवर बोलायला पाहिजे, देश पातळीचे मुद्दे घ्यायला पाहिजेत. केंद्रातनं कशा प्रकारे मी काय पैसा घेऊन येईल, कुठला निधी घेऊन येईल, मी कुठले उद्योगधंदे घेऊन येईल, मी काय करेल, मी माझ्या ह्या लोकसभा मतदारसंघासाठी काय करेल, याच्यातलं एकही वाक्य नारायण राणेच्या भाषणात. आणि येईल कसं? तुम्ही पाहिलं असाल, 5 वर्ष खासदार राहिलेत राज्यसभेचे, काय अकलेचे तारे तोडले. त्याच्यामध्ये त्यांनी त्या 5 वर्षामध्ये 2 वेळा भाषणं केली. 2 वेळा भाषणं केली म्हणजे त्यांना तसे प्रश्न विचारण्यात आले, त्यामुळे त्यांना उठावं लागलं. नाहीतर हा माणूस कधीही तुम्हाला राज्यसभेत उठताना दिसलाच नसता. ती दक्षिणेतली खासदार आणि एक मला वाटतं दिल्लीचे खासदार यांनी ज्यावेळेस प्रश्न विचारले, त्यावेळेस या माणसाची झालेली ततपप उभ्या हिंदुस्थानाने पाहिली. एका केंद्रीय मंत्र्याला हिंदी तर सोडा, इंग्लिश तर सोडा, हिंदी साधं नीट बोलता येईना, त्याला प्रश्नच कळेना हिंदीतला देखील. या अशा प्रकारचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर या अशा माणसांना तुम्हाला वाटतं कोकणी सुज्ञ जनता निवडून देईल, सुज्ञ युवक निवडून देईल? अजिबात देणार नाही. यावेळेस ते म्हणत होते, मी नारायण राणेंचं एक स्टेटमेंट ऐकलं, 2.5 लाखांचं मतदान इतके घेऊन मी निवडून येणार. 2.5 लाखांचं. ज्यावेळेस मी आकडेवारी पाहतोय, मागच्या वेळेसची, ज्यावेळेस निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान विकलेला पक्ष काहीतरी होता त्यांचा, त्या पक्षातनं उभे होते, त्यावेळेस 2,79,700चं मतदान झालं, 280चं मतदान पकडा. आणि शिवसेनेच्या विनायकजी राऊत साहेबांना 460चं मतदान झालं. तिथेच हा फरक 2,21,000चा होता. आता तुम्हाला सांगतो, मागच्याही वेळेस शिवसेना ही भारतीय जनता पक्षाच्या मदतीशिवायच लढली होती. याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण महाराष्ट्र स्वाभिमान विकलेला पक्ष हा जो कुठला यांचा पक्ष होता,
या पक्षाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेला होता, स्पष्ट पाठिंबा होता. त्यामुळे भाजपचं सारं मतदान हे या महाराष्ट्र स्वाभिमान विकले गेलेल्या पक्षाला म्हणजे निलेश राणेला त्याच वेळेत मिळालं होतं 2019ला. म्हणजे त्याच वेळेस आपण शिवसेनेच्या एकट्याच्या जीवावर 4,59,000 मतदान घेतलं होतं. आता सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, संभाजी ब्रिगेड आहे, इतर अनेक पक्ष आहेत लहान सहान, आणि विशेषतः महाराष्ट्रातला सुज्ञ मतदार ज्याने महाराष्ट्रातला हा गद्दारीचा काळ पाहिला तो सारा वर्ग शिवसेनेच्या बाजूने आहे. यावेळेस हे 4,58,000 शिवसेनेचं एकट्याचं मतदान जवळपास 7 लाख क्रॉस होण्याची शक्यता आहे. आणि लीड जर तुम्ही पाहाल तर जवळपास ज्यावेळेस विनायकजी राऊत साहेब म्हणाले की आम्हाला 2 ते 2.5 लाखांचं लीड अपेक्षित आहे, खऱ्या अर्थाने 2.5 लाखांचं लीड मागच्या 2019लाच त्यांना मिळालं होतं, पण यावेळेस हे लीड जवळपास 3.5 लाख पार करण्याची शक्यता मला इथे दिसते. 3.5 लाख. आता विचार करा, ज्या नेत्याने वारंवार आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, अरे स्वतःचा पक्ष तुम्हाला ठेवता आला नाही, तो स्वाभिमान विकलेला कुठला पक्ष तुम्ही काढला होता तो देखील तुम्हाला विलीन करावा लागला आणि तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात. तिकडे कोण अमरावतीची राणा वगैरे बंटी बबली, त्यांचं देखील स्वतःच्या नवऱ्याचा पक्ष सोडावा लागतो आणि हे स्वाभिमानाच्या त्यांच्याही पक्षाचं नाव मला वाटतं युवा स्वाभिमान. अशा लोकांनी स्वाभिमान हा शब्द आपल्या पक्षांच्या नावामध्ये ठेवू नये. ज्याला सिबिल म्हणजे काय एवढं साधं सुद्धा कळू नये. पत्रकार विचारतायत सिबिल स्कोर, या माणसाला सिबिल कोण? केंद्रातला मंत्री, ते पण स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइसेस, जिथे वित्त या विभागाशी त्यांचा चांगला सारखा संबंध येत असणार, वित्तशी म्हणजे कर्ज पुरवठा, पतपुरवठा, आणि तिथे ह्यांना सिबिल माहिती नसावा. कारण स्मॉल मीडियम एंटरप्राइसेस म्हणजे सूक्ष्म लघु जे मंत्रालय आहे त्याच्यामध्ये कर्ज पुरवठा हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. लहान सहान उद्योगांना कर्ज पुरवठा केला जातो केंद्र शासनामार्फत, केंद्राच्या योजना असतात आणि त्यासाठी सिबिल हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. आणि ह्या नेत्याला, ह्या मंत्र्याला सिबिल हेच माहिती नव्हतं. इतकी वाईट अवस्था. त्यामुळे ह्या माणसाच्या विरोधातले मी काही 3 ते 4 मुद्दे तुम्हाला सांगतो जे सगळ्यात जास्त याला घातक ठरलेले आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा, मराठा आरक्षणाला केला गेलेला विरोध. दुसरं, संसदेतली वाईट कार्य अहवाल. तिसरं, राणेच्या मुलांची बेशिस्त वागणूक. म्हणजे संबंध फिरताना, कुठेही फिरताना महाराष्ट्रावर ती बेशिस्त वागणूक उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांची असंस्कारी आणि खालच्या दर्जाची ती भाषा राणेच्या मुलांची आणि स्वतः राणेची. त्यानंतर गुंडगिरी. आता गुंडगिरीचं एक उदाहरण तुम्हाला माहिती असेल, शशिकांत वारिस त्या पत्रकाराचं झालेलं तो अपघात प्रकरण की हत्या प्रकरण, ते आता पोलीस तपासाचा भाग आहे. पण हे सगळे प्रकार पाहता कोकणामध्ये या राणेच्या विरोधात एक विशेष लाट आहे, सुप्त लाट आहे. आणि ज्या वेळेस या मतदान मोजणी होईल त्यावेळेस हा फरक 3.5 लाखांपर्यंत गेलेला असेल. तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. राणेंचं एक स्टेटमेंट माझ्याकडे आहे, अगदी काल परवाचं झालेलं एक स्टेटमेंट आहे. त्यांनी एक इमोशनल स्टेटमेंट केलं होतं की कुडाळ आणि मुंबईतला पराभव हा मी गिळलाय पण मी तो विसरलेलो नाही. काय म्हणतात राणे? कुडाळ आणि मुंबईतला पराभव मी गिळलाय पण तो मी विसरलेलो नाही. कुडाळमध्ये वैभव नाईकांनी हवाडा दिला होता. मुंबईमध्ये मला वाटतं वांद्रे पूर्वमध्ये ते एकदा काँग्रेसमधनं उभे राहिले होते तेव्हा एक हवाडा मिळाला होता. आता तिसरा, आता बघायला गेलं तर त्यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आणखी खोवला जाणार आहे, तो पराभवाचा. तो सहन करायला, तो गिळायची ताकद ठेवा. कारण पहिला पराभव हे आमदारकीचे होते दोनही. आता खासदारकी मधला तो तिसरा पराभव 2 वेळा तुमच्या मुलाने तर सहन केलाच आहे, तो तिसरा गिळायची ताकद ठेवा. कारण तुमच्या शिरपेचात तो मानाचा तिसरा तुरा खोवायला, पराभवाचा तिसरा तुरा खोवायला आम्ही तयार झालेलो आहोत. हे असली विधानं करून काहीच होत नसतं. त्यामुळे शिवसैनिकांनो, विशेषतः कोकणी शिवसैनिकांना मला सांगणं आहे, रत्नागिरी सिंधुदुर्ग पट्ट्यातल्या शिवसैनिकांना सांगणं आहे, अजिबात काळजी करू नका. ह्या माणसाचा करेक्ट कार्यक्रम त्या मतपेटीत बंद झालेला आहे. तिसरा पराभव कोकणातनं सगळ्यात मोठी न्यूज आणि सगळ्यात पहिलं मतदान जर कुठलं मोजून होईल ना तर ते कोकणातलं मोजून होईल, याची देखील तुम्ही खात्री बाळगा. कारण इतकं पटपट ते मतदान मोजून होणार आहे. या माणसाचं मताधिक्य 2 लाख 2.5 लाखाच्या आसपास जाऊन पोहोचलेलं असेल. हे देखील तुम्हाला आजच सांगतो, 2.5 लाख. आणि जास्तीत जास्त काही करिश्मा झाला, जास्तीत जास्त काही करिश्मा झाला तर 3 लाख. याच्या वर ह्यांचं मतदान जाणार नाही. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. आणि शिवसैनिकांनो, विशेषतः कोकणी शिवसैनिकांनो, माझ्या कोकणी बांधवांनो, मुंबईतल्या कोकणी बांधवांनो,
20 तारखेला मुंबईतलं जे मतदान आहे त्यासाठी आपण सर्वांनी सावध असलं पाहिजे. ज्यावेळेस आपण आपल्या रेल्वे गाड्यांची बुकिंग कराल गावी जाण्यासाठी, तर कृपया आपण ती तारीख 20च्या नंतर ठेवावी, एवढीच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. जय महाराष्ट्र.